थँक्यू सो मच सुभाजी धुमाल सर. भाटाळे विपक्ष आईदेवी वडूनवगर ही लढत आता आपल्याला पाहायला मिळेल. ज्यामध्ये आपल्याला प्रथमतः फिल्डिंग करताना दिसणार आहे भाटाळे संघ आणि अपेक्षा करूया की आणखीन एक चांगली बॅटल. या अगोदर काय बॅटिंग राहिली. दीपू माळी नावाचं स्टॉर्म मैदानाच्या हातामध्ये आलं होतं. बॅक टू बॅक आपण पाहिले दीपूच्या बॅटमधनं मागील सामन्यामध्ये तब्बल 7 षटकार आपण पाहिले आणि असे विक्रम फार कमी वेळा पाहायला मिळतात. स्पेशली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार रेअरली अशा गोष्टी आपण पाहत असतो. बट ते कार्य दीपेशने करून दाखवलं. कारण मागील सामना एकंदरीत जिथे 40 बनतील की नाही हा प्रश्न होता, तिथे टोटल जर आपण पाहिला तर 67 पर्यंत पोहोचवला होता दीपूने. पण या सामन्यामध्ये काय घडेल, कारण ही देखील बॅटल बेस्ट वर्सेस बेस्टचीच आहे. जय ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाटाळे त्यांचा विपक्षामध्ये आईदेवी वडूनवगर ही लढत आता आपल्याला पाहायला मिळेल. वन्स अगेन सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कालिका माता स्पोर्ट्स वडघर आयोजित जॉयकुमार ट्रॉफी 2024 दिवस दुसरा आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आणखीन एक दमदार लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये प्रथमतः बॅटिंग वडूनवगर संघ करताना दिसेल. सो विनंती असेल टीम वडूनवगर सलामीची जोडी पाठवा. आणि टीम भाटाळे आपल्याला विनंती असेल की 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. जर विचार केला तर रिसेंटली पियुष असतील, नीरज असतील, त्यानंतर जेव्हा या संघाला सुरुवात झाली तेव्हा भावेश देखील गोलंदाजी करायचे. मला आठवतं प्रयाग देखील करायचे, जितू देखील गोलंदाजी करायचा. बट या संघाने देखील फार कमी वेळामध्ये भरपूर चांगला खेळ दाखवला आणि त्यांचा अगेन्स्ट चांगलं खेळ करणं हे वडूनवगर संघासाठी देखील तितकं सोपं नाही आहे. सलामीची जोडी बॅटर राहुल आणि त्यांचा समवेत प्रशांत पाटील आणि येत्या बॅटिंग क्रमामध्ये दिनेश चौगुले देखील आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत आणि राहुलची जोडी. पगले षटक पंकज माळी गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. फील्ड प्लेसमेंट लॉंग ऑनला प्रेम पाहायला मिळतं, ज्याचा आपण अतिशय चांगला खेळ पाहिला लास्ट सीझन. मला आठवतं केंद्रीय मंत्री चषकामध्ये त्याचं अर्धशतक असो, त्यानंतर या सीझनमध्ये देखील आतापर्यंतची त्याची कामगिरी आणि स्पेशली मान्सून फॉर्मॅटमध्ये देखील या बॅटरने फार इम्प्रेस केले. त्यानंतर डीपमध्ये आपल्याला मिड विकेटला जितू पाहायला मिळतो. नो डाऊट हा देखील एक जबरदस्त खेळाडू. पण सध्या सगळ्याचा आपण विचार केला तर प्रशांत आणि राहुलवरती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की स्टार्ट चांगला करायचा, एक प्लॅटफॉर्म सेट करायचं या पहिल्या सत्रामध्ये. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये पहिले षटक टाकण्याकरिता पंकज माळी निर्माण इथे तयार होतं. बघा फील्ड प्लेसमेंट आपण जर इनफिल्डमध्ये पाहिले तर मिड ऑफला भावेश, त्याचप्रमाणे एक फिल्डर कव्हरला, एक एक्स्ट्रा कव्हर, एक पॉईंट, थर्ड मॅन फाईन लेग आणि त्याचप्रमाणे स्क्वेअर लेग. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी गुडुगा टेकवत ऑन साईडला हा फटका. स्क्वेअर लेगचा फिल्डर इनफिल्डमध्ये होता, त्याचा फायदा घेतला गेला. बॉल जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर. चौकार. बघा या सामन्यामधनं जो जिंकेल तो या पुढील सामन्यामध्ये आवाज भिनार संघासोबत खेळणार आहे. चौकार आणि आगाज. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता पॅन वरती. फ्लिकचा फटका. स्क्वेअर लेगचे फील्ड वेगाने येतात. चांगली फिल्डिंग. फक्त मिळेल एक सिंगल. धाव फलक 5 वरती. आय थिंक केतन नाही आहेत आणि त्या अनुषंगाने जर आपण पाहिले गेले तर जो बॅटिंग क्रम आहे, उर्वरित बॅटिंग क्रम आपण जर विचार केला तर प्रत्येकी बॅटरवरती रिस्पॉन्सिबिलिटी आता आहे. आणि क्रिकेटचा खेळ मी म्हणेन, क्रिकेटचा खेळ असो किंवा अथवा दुसरा कोणताही खेळ असो द्या, रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ प्लेअर तुम्हाला घेता आली पाहिजे. कारण जबाबदारी ही अशी एक गोष्ट आहे
जी भरपूर सरांना छोट्या खेळाडूंना मोठं बनवतं, बट ते तुम्हाला घेता आलं पाहिजे. नेक्स्ट बॉल पॅनवरती टाकायचा होता, टोजला टार्गेट करायचं होतं, बट दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल धाव फळके. अतिरिक्त रनचा मदतीने आता स्कोर कार्ड 6 वरती. रिप्ले आपण पाहूया की स्टम्पचा आय थिंक सो अगदी जवळून हा चेंडू गेला होता, कारण पंकजच्या चेहऱ्यावरती जी प्रतिक्रिया होती त्यानं देखील भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला सांगून दिल्या होत्या. नेक्स्ट बॉल ऑन साइडला हा फटका आणि गॅपमध्ये देखील आहे. डीप मिड विकेटचे फिल्डर जितू धावतात, बट हा बॉल त्यांना देखील बीट करून बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दोन चौकार आपण येताना पाहिले या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत, पण विचार करण्यासारखी ही देखील गोष्ट आहे की ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे, एक फिल्डर लॉंग ऑनला आहे, एक फिल्डर डीप मिड विकेटला आहे, त्या परिस्थितीमध्ये टोजला टार्गेट करणं हे कितपत योग्य आहे हा देखील प्रश्न निर्माण होतो. कारण ॲज अ बॉलर बघा, अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट ज्याप्रमाणे तुम्ही फील्ड प्लेसमेंट ठेवलेत त्याप्रमाणे बॉल टाकणं, त्याप्रमाणे लाईन अँड लेंथ व्हेरी करणं ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे. बट दोन चौकार आतापर्यंत धाव फळक आता 10 वरती. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं, संपर्क आलाय का हा पाहावं लागेल. अपील तर सुरू आहे आणि विकेट किपर असो किंवा पंकज असो फुल कॉन्फिडंट दिसत होते, पण ओव्हर थ्रो देखील झाला. इन बिटवीन जर आपण पाहिलं तर रन्स इथे पूर्ण केल्या जातील. या दोन धावा का फर्स्ट रिॲक्शन ज्याप्रमाणे पंकजचं होतं, विकेट किपर जितूच होतं, असं वाटलं की बॅटची कडा लागली की काय, पण तसं काही झालं नव्हतं. दोन धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. दोन धावांचा मत आता स्कोर कार्ड 12 वरती. मागील सामना आपण पाहिला की 67 पर्यंत टीम मानकुली पोहोचली होती, पण या पहिल्या सत्रामध्ये आता किती बनतील. ऑन साइडला हा फटका, पिकअप स्ट्रोक हवेमध्ये, फिल्डर आहेत उपस्थित, बट कॅच ड्रॉप. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले. अगोदर जितू त्या क्षेत्रामध्ये डीप मिड विकेटला होता, पण आता जर आपण पाहिले तर फिल्डर प्रॅग त्या क्षेत्रामध्ये ठेवला गेला होता. चेंजेस जरूर केले, बट एक सहज सोपी कॅच इथे ड्रॉप. बघा दोन्ही चांगले फिल्डर्स आहेत, त्यामध्ये काही शंका नाही आहे, बट इथे इतके जर सोप्या खऱ्या अर्थाने अपॉर्च्युनिटीज तुम्ही ड्रॉप करा तर त्या तुम्हाला पुढे जाऊन टोचू देखील शकतात. स्विचिटचा फटका खेळायचा होता, स्विचिट नव्हे तर रिव्हर्स स्वीप खेळायचं होतं, पण आता देखील चेंडू जर आपण पाहिला तर पायांवरती जाऊन आलेला होता. मिळेल लेग बायचे एक सिंगल आणि अशा प्रकारे धाव फळक या एका धावेच्या मते आता स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचलाय. 14 धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील इथे समाप्त झाला आणि या पहिल्या सत्रामध्ये अजून देखील खेळ शिल्लक असेल येणारा 3 षटकांचा, पण स्टार्ट चांगला आहे. जे मी म्हटलं होतं की एक चांगला प्लॅटफॉर्म सेट करायचा आहे, फाउंडेशन सेट करायचं आहे, ते कार्य या फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत योग्यरित्या झालंय. कारण 14 धावा धाव फलकावरती असून देखील येणारा 3 षटकांचा खेळ बाकी. बघा जर याच करंट रन रेटने बॅटिंग झाली तर 4 ओव्हरमध्ये आपण पाहतो की मे बी 55+ टोटल बनवलं जाऊ शकतं, आणि जर 55+ बनवला गेला ना तर त्या चेस करणं भाटाले संघाला देखील फार अवघड जाईल. त्या अनुषंगाने येत्या 3 षटकांमध्ये गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे कमबॅक करता येईल त्याचा आता विचार टीम भाटालेला करायचा. का फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचं होतं, त्यानंतर जर आपण पाहिले गेलं तर 4च फिल्डर आता आपल्याला इनफिल्डमध्ये पाहायला मिळतील. बाकी जे इतर फिल्डर आहेत ते आता आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. उमंग माळी सेकंड ओव्हरमध्ये तयार होतो. डावखुऱ्या शैलीचा हा देखील एक चांगला गोलंदाज. बघा फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर फर्स्ट ऑफ ऑल एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर होता, बट आता चेंजेस आहेत. आता डीप एक्स्ट्रा कव्हर लाईक फिल्डर आहे आणि भावेश माळे आपल्याला मिड ऑफला पाहायला मिळतो आणि एक पॉईंट तसेच एक थर्ड मॅन आणि फायनलीला नीरज पाहायला मिळतो. आणि त्याचप्रमाणे लॉंग ऑफला प्रेम आहे आणि लॉंग ऑनला पंकज, तसेच डीप मिड विकेटला प्रॅग आणि एक फिल्डर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सेकंड ओव्हर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अतिरिक्त गतीने आला, कारण जर आपण पाहिलं तर बॅटर स्ट्रोक खेळण्यासाठी लेट झालं तेच आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल रन अगदी या पहिल्या चेंडूवरती मिळेल. धाव फडक एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय 15 विदाउट लॉस. टीम आईदेवी नवघर. अजून देखील पाहिलं गेलं तर बघा स्टार्ट चांगला आहे, बट जितकी चांगली सुरुवात आहे तितकं चांगलं तुम्हाला फिनिश देखील करायचं, कारण बहुतांश वेळेला आपण पाहिलं स्टार्ट चांगला होतो बट फिनिश खराब होतो. त्या देखील गोष्टी कधी कधी मायनसमध्ये टाकून देतात. स्टेप आउट झाला होता बॅटर, बॅटच्या आतली कडा लागली. पॉइंटला फिल्डर होते उपस्थित आणि फक्त एक सिंगल मिळेल.
पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले उमंगचे तर अतिरिक्त गतीने उमंगने टाकलेत आणि मी म्हटलंच होतं की आणखीन एक यंग टॅलेंटेड बॉलर आणि तो देखील डावखुऱ्या शैलीचा, कारण त्याची ॲक्शन असो त्यानंतर ज्याप्रमाणे तो बॉल रिलीज करतो आणि त्या रिदमनं त्याचा बॉल जातो. कारण सातत्याने जेव्हा तुम्ही सराव करता त्या सरावानंतर बघा प्रत्येकी डे बाय डे जर आपण पाहिलं तर तुमच्या खेळामध्ये ना प्रोग्रेस येत असते आणि ते आपण या प्रत्येकी खेळाडूमध्ये पाहिलं. पंकज असतील, उमंग असतील, त्यानंतर येत्या गोलंदाजी क्रमामध्ये नीरज आहेत, आयुष आहेत. सराव फार मॅटर क्रिकेटमध्ये. नेक्स्ट बॉल ऑन साईडला खेळायचं होतं, बॅट साईड टो एंडला लागला बॉल, दरम्यान इनफिल्डमध्ये आहे बट आउटफिल्डचे फिल्डर डीप मिड विकेटवरनं प्रयाग येतोय, फक्त मिळेल एक सिंगल. बघा एक कॅच जरूर ड्रॉप झाली होती प्रयागच्या माध्यमातून, पण हरकत नाही आहे, खेळ भरपूर बाकी आहे. बघा या क्रिकेटच्या खेळामध्ये ना तुम्हाला जर 4 ओव्हरची मॅच तुम्ही खेळतायत ना, तर त्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये ना तुम्हाला बहुतांशी वेळा संधी मिळते की तुम्ही मॅचमध्ये कमबॅक करू शकता, पण त्या संधीला स्वीकारता तुम्हाला आलं पाहिजे. बघा एक मिस्टेक जरूर झाली, पण यानंतर फील्ड प्लेसमेंट किंवा फिल्डिंगमध्ये देखील एक्स्ट्रा एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न प्रत्येकी फिल्डरचा नक्कीच असेल, बट आता लाईन खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा मदतीने धावफलक आता पुढे जातोय. 18 धावा धावफलकावरती असून देखील सेकंड ओव्हरमध्ये येणारा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, बट पहिल्या 3 चेंडूवरती फक्त 4 धावा आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर त्या क्षेत्रामध्ये जर आपण पाकले गेले तर कोणतेही नाही आहेत. फायनल लेगचे फिल्डर नीरज आता लॉंग लेग पर्यंत पोहोचतात, बॉल फील्ड करतात, रनआउटची शक्यता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागला आई देवी वडूनगर टीमला. फलंदाज बाद. रोहिदास म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये येतो. वडूनगर संघ खेळतो, अगदी जवळचा संघ आहे, त्या अनुषंगाने भरपूर सारे प्रेक्षक देखील त्यांना पाहण्यासाठी आलेले आहेत. स्टार्ट फर्स्ट ओव्हरमध्ये चांगला होता, ज्याच्यामध्ये 14 धावा आल्या, बट त्यानंतर सेकंड ओव्हर आतापर्यंत उमंग माळी आणि जय ब्राह्मणदेव क्रिकेट संघ भाटनाळेचा कमबॅक आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो. कारण जी रणगती होती ना त्याच्यावरती पूर्णपणे फुल स्टॉप लावला असेच आपण म्हणूया, कारण धाव फलक फक्त 19. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत. समोर आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला रोहिदास म्हात्रे आता पाहायला मिळतील. हा देखील एक चांगला फलंदाज, पण मिडल फेसमध्ये आता चांगलं कार्य करायचं विथ बॅट. मिस्टामिंग हवेमध्ये भावेश धावतोय, बट थोडा दूर राखला. तोपर्यंत जर आपण पाकले गेले तर एक सिंगल रन इथे पूर्ण केली जाईल. बघा वाईड लाईन बॉल टाकला होता, चेस करण्याचा प्रयत्न रोहिदासने देखील केला, बट एलिव्हेशन प्लस जर आपण पाहिलं तर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक देखील नव्हते खेळले. कदाचित जर आपण पाहिलं भावेश कव्हरला नसता, एक्स्ट्रा कव्हरला जर असते तर एक इझी कॅच होती, बट एक सिंगल कंप्लीट आणि धाव फलक आता 20 आणि शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकामधला. कमबॅक ओव्हर भाटाले टीमसाठी आणि उमंग माळीसाठी, बिकॉज या ओव्हरमध्ये बघा फक्त 6 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला. शेवटचा बॉल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग पाहायला मिळाला. बॅटर देखील लेट झाले स्ट्रोक खेळण्यासाठी आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. अवघ्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 लॉस ऑफ 1 विकेट टीम आई देवी वडूनगर. अजून देखील बघा उर्वरित जर आपण खेळ पाहिला तर येत्या 2 षटकांचा खेळ अजून देखील बाकी आहे. बघा जर तुम्ही स्टार्ट एक्सप्लोसिव्ह करतात तर फिनिश देखील एक्सप्लोसिव्ह होणं आवश्यक आहे. क्रिकेटचा हा खेळ मोमेंटमचा आहे. मोमेंटम शिफ्ट देखील एका ओव्हरमध्ये देखील होतो, ते आपण पाहिले आणि ते घडलं आता, कारण सेकंड ओव्हर फक्त 6 धावा आणि थर्ड ओव्हर आता नीरज गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. आणखीन एक युवा गोलंदाज. पहिलं षटक बॅटिंग टीमच्या नावावरती सेकंड ओव्हरमध्ये उमंग माली आणि भाटाले संघाचा कमबॅक आपण पाहिला. बट आता तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा प्रतिहल्ला चढवला जाईल का वडूनगर संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून, की जे सातत्य उमंगने राखलं दुसऱ्या षटकामध्ये ते सातत्य त्याच्या पावलांवरती पाऊल टाकून नीरज इथे राखेल का. बघा आज आपण पाहिले गेले तर एक क्रिकेटिंग फॅन, एक क्रिकेट लवर म्हणून तर आपण हीच गोष्ट म्हणू की कोणीही जिंकू द्या, बट मजा आली पाहिजे, मॅच चांगली झाली पाहिजे. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत पाहिले गेले तर अप अँड डाऊन्स पाहायला मिळाले. फर्स्ट ओव्हर बॅटिंग टीमच्या नावावरती, सेकंड बॉलिंग टीमच्या नावावरती, आता तिसरं कोणाच्या नावावरती.
नीरज तिसरं षटक. पहिलाच बॉल हॅमट करायचं होतं. बॉल दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चालला. फिल्डर आहे डीप मध्ये, मिळेल फक्त एक सिंगल. बघा सध्या घडीला सिंगल अथवा डबलने जास्त काही फरक पडणार नाहीये भाटाले टीमला, कारण त्यांना देखील माहिती आहे की या परिस्थितीमध्ये मोठे फटके हवेत. जर स्कोर कार्ड अंडर 45 राहिला, 40 पर्यंत राहिला, तर त्यात हवा बघा इझिली चेस करण्याची क्षमता हा संघ ठेवतोय, कारण या टीमकडे बॅटिंग युनिट देखील तितका स्ट्रॉंग आहे. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, ड्राईव्ह केला, चांगली फिल्डिंग, भावेश माळी. रनआउटची शक्यता होणार नाहीये. लाजवाब फिल्डिंग. अरे भावेशची जर आपण कदकाठी पाहिली त्यानंतर अशी फिल्डिंग करणं इतकं सोपं नाही आहे, बट चांगली फिल्डिंग राहिली भावेश माळीच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल. बघा या फर्स्ट इनिंगमध्ये फर्स्ट हाफमध्ये एक जर आपण प्रयागची कॅच सोडून दिली ना, तर त्यानंतर चांगलीच फिल्डिंग राहिली आहे. नेक्स्ट बॉल हा फुल टॉस आहे, बट मिस टायमिंग हवेमध्ये. विकेट किपर आता जीतू चेंडूपर्यंत पोहोचतात तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. जे मी म्हटलं सिंगल अथवा डबलने जास्त काही फरक पडणार नाहीये. बाउंड्रीज हव्या आहेत त्या परिस्थितीमध्ये. लास्ट मॅचमध्ये देखील अशीच काही परिस्थिती होती, तेव्हा आपण पाहिले दीपूच्या बॅटमधनं सलगचे 7 षटकार आले आणि मॅच पूर्णपणे चेंज झाली. आणि तशीच काही इनिंग मी म्हणेन सलगचे 7 नव्हे तर कमीत कमी 3 ते 4 मोठे फटके उर्वरित 9 चेंडूंवरती यायला हवेत, तेव्हा जाऊन एक फायटिंग टोटल उभा केला जाऊ शकतो. आणि ही क्षमता खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाज ठेवतायत. नेक्स्ट बॉल स्लॉग स्वीप ऑन साइडला, हा फटका हवेमध्ये आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. याच गोष्टीचा तर मी उल्लेख करत होतो की 7 नव्हे तर मिनिमम 3 ते 4 आणि त्यातपैकी एक आलाय. बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. निर्णायक क्षणावरती हा निर्णायक फटका, षटकार. बघा सांगण्यासारखी ही देखील गोष्ट आहे ना की जीवनामध्ये ना कधी चांगली वेळ येत नाही, ती तुम्हाला आणावी लागते. आज जर तुमची परिस्थिती वाईट आहे ना, त्या वाईट परिस्थितीला तुम्हाला सुधारवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची. क्रिकेटमध्ये देखील एक्झॅक्टली तेच असतं की जेव्हा अडचणी आणि समस्या येतात ना, त्यांचं समाधान तुम्हाला शोधायचं आणि त्यासाठी चांगला खेळ करणं, थोडे अतिरिक्त प्रयत्न टाकणं, एफर्ट्स लावणं, ही गोष्ट महत्त्वाची असते. बघा रणगती थांबली होती तर तिला गती प्रदान करण्याचं कार्य मैदानाच्या हातामध्ये बॅटर प्रशांतचा बॅटमधनं हा षटकार येतो. म्हणजे असा एक फटका नव्हे तर आणखीन भरपूर सारे फटके हवेत. धाव फळक या 6 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 29 धावा धाव फळकावरती. षटकार लास्ट बॉलवरती आला. स्लॉक स्वीपचा फटका आपण पाहिला आणि खऱ्या अर्थाने बघा फटका बनवला असं देखील आपण म्हणू शकतो, कारण जर पाहिलं गेलं तर हा बॉल जो फुल टॉस होता तो मिडल स्टंपवरती होता, बट तिथे आपण पाहिलं की थोडे शफल देखील झाले होते आणि गुडघ्यांवरती येऊन हा फटका एक्झिक्यूट केला. आणि सध्या सगळीला हेच तर फटके हवेत आणि त्यातपैकी एक प्रशांतचा बॅटमधनं आपण पाहिला. 29 धावा धाव फलकावरती आणि असे फटके आता सातत्याने येणं आवश्यक. नीरजचं हे षटक पहिले 3 चेंडू 3 सिंगल, पण त्यानंतर हा षटकार. नेक्स्ट बॉल हा देखील फुल टॉस आणि जबरदस्त फटका म्हणू शकतोय का आपण? नाही. प्रॉपर टायमिंग प्लेसमेंट जरूर होतं, पण जी डिस्टन्स मिळवायची होती ती मिळवता आली नाहीये. फिल्डर होते लॉंग ऑफला भावेश माळी, कॅच पकडली गेली आणि प्रशांत आता होतील बाद. धक्का लागला आता दुसरा. योगेश चौघुले आता क्रमांक 4 वरती येतात. रिप्ले आपण पाहूया. बघा फुल टॉस होता, कुठेही मारू शकले असते, बट प्रशांतचे जे विचार होते की कुठे ना कुठे अपिश खेळायचं, बट बॉल लॉंग ऑफला गेला. त्याचा ॲडव्हान्टेज मी म्हणेन फिल्डिंग साईडला मिळाला, कारण हा फटका खेळायचा होता प्रशांतला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अथवा डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जिथे कोणताही फिल्डर नव्हता. बट टायमिंग प्लेसमेंट इतकं चांगलं झालं की बॉल लॉंग ऑफपर्यंत गेला आणि भावेशने एक जबरदस्त कॅच पकडली. धक्का आता दुसरा लागला. षटकार जरूर आला, बट त्यानंतर आता कमबॅक पुन्हा एकदा नीरजचा आपल्याला पाहायला मिळतो आणि चेंडू शिल्लक असेल या तिसऱ्या षटकामध्ये. येणारा एक चेंडू. स्कोर कार्ड 29 शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकामधला. योगेश चौघुले आता स्ट्रायकिंग एंडवरती.
पहिलाच बॉल फेस करत असताना थोडा दूर ठेवला होता, बट जास्तच बाहेर टाकला असंच आता वाटतंय, कारण अंपायर सांगितलं इट इज वाईट बॉल. बघा शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये जेव्हा आपण कमी ओव्हरच्या मॅचेस खेळतो ना, तेव्हा ही गोष्ट देखील महत्त्वाची असते की बॅटरच्या आर्कपासून आपल्याला थोडं दूर राहावं लागतं, आणि त्याच अनुषंगाने वाईड लाईन बॉल टाकला होता नीरजने. धावफलक आता 30. शॉर्ट पिच टाकला, पुल करण्याचा प्रयत्न, आता देखील दिशा खराब. पुन्हा एकदा अतिरिक्त रन इथे मिळेल. बघा गेले 2 चेंडूंना 2 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले, आणि त्या अनुसरून जर आपण आता विचार केला की जर सपोज या अंतिम चेंडूवरती एखादा चौकार षटकार जर आला, तर हे ओव्हरचे कॅपिटलाइज करायचं होतं. मे बी तुम्हाला पर ओव्हर 12 किंवा 15 बनवायच्या होत्या, ते होऊन जाईल. बट त्यासाठी या लास्ट बॉलवरती बाउंड्री येणं आवश्यक. धावफलक 31. 31 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. फुल लेन टाकला, ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनला पंकज पोहोचतोय. फिल्डिंग चांगलीच राखली. दुसऱ्या धावेचा कॉल केला. 2 धावा दरम्यान मिळतील, आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या अखेरीस धावफलक ठीक जाऊन पोहोचलाय 33. 33 धावा धावफलकावरती. धक्के लागले 2, आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणारा एका षटकाचा. लास्ट ओव्हर कोण टाकेल ते देखील इंटरेस्टिंग. आणि लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाज पियुष माळी दरम्यान इथे तयार होतात अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. बघा प्रत्येक वर्षी भाटाळे संघ एक ना एक नवीन खेळाडू तर घेऊन येतच असते, आणि त्यापैकी आपण जर विचार केला तर पियुष माळी आता गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. टॅलेंटची कमी नाही आहे. भाटाळे गावचं क्रिकेट देखील येत्या काळामध्ये फार पुढे जाणार आहे, यामध्ये काही शंका नाही आहे, कारण पूर्णपणे यंग टीम आहे. या संघामध्ये जर आपण विचार केला, मला वाटतं मे बी 25+ एकही खेळाडू नसेल, त्याच्यापेक्षा सर्व कमीच आहेत. आणि प्रत्येकी खेळाडूचा खेळ डे बाय डे फार चांगला आपल्याला पाहायला मिळाला. पियुषाला पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता, बट अतिरिक्त गतीने होता. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर येतात. सिंगल इथे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला देखील जाणार नाहीये. धावफलक या एका धावेच्या मदतीने आपण पाहिले गेले. स्कोर कार्ड आता 34 वरती जाऊन पोहोचला. आज आपण व्यावसायिक खेळ जरी उचलून पाहिला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, जो व्यावसायिक स्तराचा खेळ होतो, तालुका हाफ असो, त्यानंतर डिस्ट्रिक्ट हाफ असो, किंवा ऑल इंडिया ओपन असो, मोस्ट ऑफ बघा यंग प्लेयर्सला जास्त प्राधान्य आता दिलं जातं, कारण प्रत्येकी संघ थोडा लॉंग टर्म विचार करतो. राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. हा फटका ऑन साईडला डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, जास्त नुकसान होणार नाहीये. आता देखील जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त एक सिंगल. लास्ट ओव्हर आतापर्यंत पहिले 2 चेंडू 2 सिंगल. पहिल्या 2 चेंडूवरती. धावफलक 35. मे बी आपण म्हटलं होतं की स्टार्ट ज्याप्रमाणे झाला होता, पहिले षटक 14 धावांनी आगाज जेव्हा झाला, आपण म्हटलं होतं की या करंट रनरेटने जर बॅटिंग झाली तर 50 ते 55 होऊ शकतात. बट हा फटका जबरदस्त, ताकद देखील आहे या फटक्यामध्ये. ठीक बॉल गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. येतो अजून देखील बघा या पहिल्या सत्रामध्ये येणारा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, आणि 3 चेंडू देखील फार इम्पॉर्टंट आहेत, कारण धावफलक जर आपण पाहिले तर आता 41 धावा धावफलकावरती. इथं 3 चेंडूवरती मी म्हणेन इथनं 2 बाउंड्रीज जरी आल्या तरी 50 धावांच्या अगदी जवळपास इथनं देखील टीम आईदेवी वडूनगर संघ पोहोचू शकते. आणि 50च्या जवळ जर पोहोचले गेले तर नो डाऊट एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते या सत्रामध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत. एक षटकार आपण पाकला मागील चेंडूवरती रोहिदास म्हात्रे यांचा बॅटमध्ये, आणि तसेच फटके हवे देखील आहेत त्यांच्या संघाला. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला हा फटका. यावेळेस देखील प्रॉपर एलिव्हेशन देखील नाहीये, आणि प्रॉपर मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक देखील नव्हते खेळले. फक्त एक सिंगल मिळेल. बघा कदाचित जे 3 चेंडू आतापर्यंत आपण जे पाकले, जे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये गेले, स्ट्रेट बॅटने कदाचित खेळण्याचा प्रयत्न केला असता तरी जास्ती मिळायला देखील असतं, कारण बघा एक सिक्सर जो आला तो आपण पाहिलं की स्ट्रेट बॅटने खेळले होते. लॉंग ऑनचा वर्ण तो षटकार आला होता. बाकी जे 3 चेंडू आहेत त्याच्यावरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, कुठे ना कुठे इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न होता, त्यामध्ये 3 सिंगल. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच टाकला, पुल केला, ऑन साइडला फिल्डर आहेत, कॅच पकडली जाईल.
सफलता मिळाली ते धक्का आता लागला तिसरा टीम वडूनवगरला. नवीन फलंदाज जाता मैदानाच्या हातामध्ये दिनेश चौखुले आपल्याला पाहायला मिळतील क्रमांक 5 वरती. हा देखील आणखीन एक महत्त्वपूर्ण खेळाडू या संघाचा. पण धाव फलक जर आपण पाहिलं स्थिर आहे 42 आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या 17 मधला. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. चला मैदानाच्या हातामध्ये बॉल अवेलेबल करून द्या लवकर. यानंतर जी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे आवाज भिनार ज्यांचा आवाज आपण आज गुंजताना पाहिला त्यांचा अगेन्स्ट खेळेल कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या सामन्यामध्ये मिळणार आहे. पण अजून देखील एक चेंडू शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये. धाव फलक 42. षटकार जर आला तर 48, चौकार आला तर 46, सिंगल डबल 43, 44. बट किती बनतील शेवटचा बॉल. पण बघा एक फायटिंग टोटल तर उभा झाला त्यामध्ये काहीही शंका नाहीये. 4 ओव्हरचीच मॅच 42 धावा आणि त्यामध्ये आणखी जितका बनतील एक फायटिंग टोटल तर आहे ज्याच्यावरती लढाई केली जाऊ शकते. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हॅम अटकेला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित भावेश. चांगली फिल्डिंग दुसऱ्या धावेचा कॉल केलाय आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर अंतिम चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट खेळ समाप्त या पहिल्या सत्राच्या अखेरीस 43 धावा बनवल्या गेल्या आणि 44 धावांचं एक चॅलेंजिंग टोटल सेट केलं टीम आईदेवी वडूनवगर टीमने अगेन्स्ट टीम जे ब्राह्मणदेव क्रिकेट संघ पाठवलं. आता 44 बनतील नाही बनतील बिनर्स अगेन्स्ट कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सेकंड इनिंगमध्ये मिळणार आहे. आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल मी घेतो एक छोटासा ब्रेक. बट तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा एन्जॉय करत राहा. कालिका माता स्पोर्ट्स वडगाव आयोजित जॉयकुमार ट्रॉफी 2024 सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आवाज आपण ऐकूया सुभाष धुमाल सरांचा. धन्यवाद.
सर्व प्रोप्रायटर आणि कालेरी एक्सप्रेस या नावाने ज्यांची ओळख आहे राकेशजी पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला जयवंती कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ वडगर गावचे समाजसेवक किशोर कृष्ण पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले, त्यांचं विशेष धन्यवाद. मालिकावर हे या पारितोषिक आम्हाला वडगाव गावचे समाजसेवक संदेश शोभन पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले, त्यांचं विशेष धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक रेहान इंटरप्राइजेस वडगर प्रोप्रायटर रेहान पाटील आणि विनीत पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले, त्यांचं विशेष धन्यवाद. तर सलग जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे, क्षेत्रक्षण सजवलं जात आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्हाला खारबाव गावचे समाजसेवक निमेश काशीनाथ पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले, त्यांचं विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये संपूर्ण पाण्याची व्यवस्था आम्हाला स्पॉन्सर केले गेले या एकवेर वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर करण पाटील आणि हरिओम पाटील, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सन्मानचिन्ह आपण आकर्षक जी पाहतोय ती सन्मानचिन्ह आम्हाला माजी सरपंच ग्रामपंचायत ढुंगे जितेंद्र दयानंद पाटील साहेबांकडून आणि त्यानंतर आणखीन जे सन्मानचिन्ह आहेत ते आम्हाला वडगर गावच्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच पौर्णिमा जितेंद्र पाटील मॅडम यांच्याकडून स्पॉन्सर केले, त्यांचं विशेष धन्यवाद. सामनावीर मॅन ऑफ द मॅचचे जे आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत प्रिन्स अँड सरी इंटरप्राइजेसचे देवराज भालचंद्र पाटील साहेब, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर कोल्ड्रिंक्स थंड पेय आम्हाला समाजसेवक देवेंद्र पाटील यांच्याकडून स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. विषयांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते. विषयन लाईव्ह टेलिकास्ट प्रोप्रायटर विजय पाटील, ऑपरेटर रुपेश ठाकरे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम आपण पाहतोय. कालिका माता क्रीडा नगरी या कालवार या मैदानातून ही स्पर्धा थेट टेलिकास्ट केली जाते. तर बोलूया आपण सामन्याकडे. प्रथम इनिंगमध्ये धावा चालू केल्या गेल्या त्या 43 आणि 44 धावांचं इथे मात्र लक्ष ठेवले गेले आहे जेब्रामध्ये भाटाल्या संघासमोर. भाटाल्या संघाकडून हे लक्ष पूर्ण करण्यासाठी या सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रेम आणि जितू तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज उज्ज्वल सज्ज होतोय. इथे मात्र इनसाइड आउट सुरेख फटका आपण पाहतो या चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफ फ्री झोन मधून सीमा पार. पहिल्याच चेंडू पहिला दमदार चौकार. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये या मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये हा खेळाडू सर्वात आघाडीवर होता आणि जर भाटाली संघाने या तो शेवटचा सामना नक्कीच जिंकला असता तर कदाचित खूप कमी वयामध्ये फोरीवर जिंकण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावे असतात. तोच प्रेम पाटील चौकाराने आपला दमदार अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या आपण पाहतोय धावपलीकडे 4 धावा. उज्ज्वल गुरव गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम पाटील सामना करील पुढील चेंडूचा. इथे मात्र आपण पाहतोय या अटपटे अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रेम पाटील याचा, मात्र वापसी करताना गोलंदाज उज्ज्वल गुरव पाहायला मिळतोय. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. स्केअर ऑफ द विकेट खरं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आव्हान येते 44 धावांचा 44 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय जेब्रामध्ये भाटाल्या संघ जितू माली आणि या प्रेम पाटील ही सलामी जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवर उज्ज्वल गुरव फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय या वडणोकर या संघाचा. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय या लॉंग रिझन मधून सीमा पार. षटकार धावसंख्या 6 ने वाढून होती ती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. टिट फॉर टॅट जशात तशी सुरुवात आपण पाहतोय या प्रेम पाटील या फलंदाजाकडून. इथे पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, झेल मात्र ड्रॉप केला जातोय. दिनेश चौगुली या मिड ऑन रिजन मध्ये झेल सोडतोय आणि परिणामस्वरूप आपण जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक सिंगल रन्स पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या 11 वर पोहोचते.
इथे चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद जितू माली याची संपुष्टात येथे खेळी. पहिला फलंदाज शून्यावर बाद होताना आपण पाहतोय जितू माली. मात्र 11 धावसंख्येवर पहिला फलंदाज ब्राह्मदेव भाटारे संघाने गमावलेला जितू माली या हा बाद होऊन बॅलमध्ये परतताना. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये लगेच पाठवायचा आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. न्यू बॅटर पंकज माली आता मात्र वन डाऊन पोझिशनला गेल्यासाठी पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय या ऐदेवी वडवणकर विपक्ष जय ब्राह्मदेव भाटाले या दोन संघामध्ये. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. जयकुमार चषक मध्ये भरपूर एन्जॉय नक्कीच प्रेक्षकांनी केलेला आहे. श्री कालिकामाता स्पोर्ट्स वडघर आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस यशवंत राहणार संघाच्या नावे राहिला होता, कारण कालला आपण जर बघितलं तर संपूर्ण दिवस आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला होता त्या संघाने आणि टॉप 3 मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलेला आहे. इथे केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे या पॉइंट रिझनमध्ये. एक चोटी धाव फलंदाज इथे पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते आणि या षटकाचे देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जयब्राह्मदेव भाटाले संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धाव, 11ची सरासरी आवश्यक हवी होती. आणि आपण पाहतोय अगदी चांगली धावगतीने धावा झलकलेल्या त्या. एक गडी जरी बाजला असला तरी मात्र ब्राह्मदेव भाटाले संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय, कारण 12 धाव धावफलकावर झलकल्या गेल्या आहेत. प्रति षटकामागे या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर 11ची सरासरी आवश्यक हवी होती. एका धावेने नक्कीच पुढे आपल्याला पाहायला मिळतोय या इनिंगमध्ये जयब्राह्मदेव भाटाले हा संघ. यामधील विजय संघ विपक्ष पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल आवाज स्पोर्ट्स भिनार, ज्या संघाने या आज वीर तानाजी दापोडे संघाला पराभूत केलं होतं. गोलंदाज गणेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. पावसाच्या षटकाची समाप्ती झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय बहुसंख्येने क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत, कारण जे निर्बंध होते ते मात्र आता हटवले गेले आहेत आणि संघनायकाला स्वतंत्र आहे. जास्त संख्येने क्षेत्ररक्षक तो 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकतो. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. गणेश पाटील दुसरं षटक करण्यासाठी सज्ज होतो, तर सामोरे जाईल फलंदाज पंकज माली. गणेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामोरे झाले फलंदाज पंकज माली. राईट मोर स्टंप. इथे मात्र फटका चांगला आहे. स्विच इट अँड स्वीट इट. चेंडू निघून जातोय, मात्र इथे पाहूया काय घडलंय. हिट विकेट, क्या बात आहे. हिट विकेट पद्धतीने फलंदाज बाद. पंकज माली याची संपुष्टात येथे खेळली. नक्कीच षटकारानंतर हेड विकेट बाद. आणि अशी घटना जर अंतरिक्ष क्रिकेटचा विचार केला तर 1975चा जो पहिला विश्वचषक झाला होता त्या विश्वचषकामध्ये या वेस्ट इंडिजचा फलंदाज अशा प्रकारे बाद झाला होता विशाल. त्याने षटकार खेचला होता, मात्र संचित हिट विकेटच्या पद्धतीने तो बाद झाला होता. जर भारतीय क्रिकेटचा विचार करायचा झाला तर T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये KL राहुल अशा प्रकारे बाद होणारा पहिला फलंदाज ठरलेला आहे. आणि इथे मात्र आपण पाहतोय सुचित हिट विकेटच्या रूपाने बाद होताना पंकज माली. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावर येतोय खेळण्यासाठी आयुष.
दापोटी चषकामध्ये आयुष्य याचं चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. इथे ऑन साईडला चेंडू ठेवलेला आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल. पंचांचा इशारा नो बॉलचा देखील येतोय. म्हणजे 1+1 अशावर 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील. आणि पुढील चेंडू फ्रीट देखील असणार आहे. फ्रीट खेळण्याची संधी ते मात्र प्रेम पाटील या फलंदाजीकडे चालून आलेले आहे. मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. कंट्रोल फटका फुलचा शॉर्ट ऑन फुल मिड विकेट क्षेत्रामध्ये फ्रीटचा आवश्यक हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. फक्त एकच धाव एखाद्यापेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने पुरेसरते धावफलकावर पोहोचते ती 15वर. 44 लक्षाचा पाठलाग जयब्रामध्ये भाटाली संघ करतोय. आपण सामना पाहतोय आईदेवी वडोणकर विपक्ष जयब्रामध्ये भाटाली या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गणेश पाटील दुसरं षटकात आलतोय. इथे फोर्स केल्या चेंडूला मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज आयुष्याचा खेळ. तिसरा फलंदाज बाद होतोय जयब्रामध्ये भाटाला या संघाचा. तर प्रयाग माली आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय या कारण आयुष्य माली हा बाद होऊन वेळमध्ये परतताना. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 15 धावा. गणेश पाटील यांनी 2 धक्के दिले आहेत कारण पहिल्या चेंडूवर विकेट त्यांनी प्राप्त केलं आणि त्यानंतर या चेंडूवर देखील त्यांनी विकेट प्राप्त केलेलं आहे. प्रेम पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. जो वैयक्तिक एक चौकार आणि एक षटकाच्या मदतीने 12 धावसंख्येवर केलं होतं मात्र त्याला योग्य दिशा द्यावी लागेल. जयब्रामध्ये भाटाले संघाला या सामन्यामध्ये जर जय संपादन करायचं असेल तर एका भागीदारीची आवश्यकता आहे खरं तर भाटाले संघाला. गणेश पाटील यावेळी सामना केलेला फलंदाज प्रयाग माली. इथे मात्र आपण पाहतोय एम्प्लॉईज फटका खेळण्याचा प्रयत्न होता. केवळ दिशा देण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेग किंवा फाईन लेग रिझनकडे चेंडूने बॅटमध्ये संपर्क प्रयागला साधता आलेला नाही. निर्धाव चेंडू 15 धावसंख्येवर धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. इथे समोर केलेल्या FBCM मध्ये वाईड ऑफ लॉंगर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून होती. धावपलीकडे 16 धावा. इथे मात्र कव्हर रिझनमध्ये चेंडू टोललेला आहे. कव्हर ट्रायचा चांगला फटका मात्र डीप कव्हर रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षकांना ओव्हरथ्रो झालेला आहे. फेक आपल्याला पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. आणि षटकाची समाप्तीचा देखील पंच संजय पाटील सर कडून इशारा येतोय. 2 षटकांची समाप्ती झालेली आणि 2 षटकांची समाप्ती जयपुरामध्ये भाटाली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 धावा. बारा चेंडूचा खेळ इथून शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी या जयपुरामध्ये भाटाली या संघाला. युसेनच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केले जाते. विजय पाटील प्रोप्रायटर आणि ऑपरेटर रुपेश ठाकरे मॅन फ्रॉम साईगाव
आणि त्यांच्यासोबत कॅमेरामॅन आपण पाहतोय. जिग्नेश पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चांगला कॅमेरा वर्क नक्कीच त्यांचा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेला आहे. आणि त्यांच्या समवेत प्रज्वल पाटील. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये इथून 25 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. जयब्रामध्ये वाटेल संघाला तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकाची धुरा इथे मात्र सोपवले गेलेले गोलंदाज रोहिदास याच्या खांद्यावर. बिनीची जोडी अजूनही मैदानामध्ये आपण बघतो. प्रयाग मालेने प्रेम पाटील सलामीला आलेला आहे आणि आतापर्यंत चांगली फलंदाजी देखील त्याने केलेली आहे. मात्र या जोडीवर पूर्णपणे आता जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. या जोडीला चांगली भागीदारी करावी लागेल. आपण जर बघितलं तर 3 फलंदाज अगदी स्वस्तात बाद झालेले आहेत. जितू माली, पंकज माली आणि आयुष माली. प्रेम पाटील आणि प्रयाग माली ही जोडी मैदानामध्ये. रोहिदास गोलंदाजी मार्कवर, राईट अमोर द स्टंप. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. भीम टोला, वज्र टोला आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. प्रेमचा चांगला गेम, प्रेमचा चांगला नेम. धावसंख्या 6 ने वाढून होते ते धावफलकावर 25 धावा. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आपण पाहतोय सध्या स्कोरबोर्डवर. चांगला फटका प्रेम पाटीलच्या बॅटमधून. आणि प्रेम पाटील एक असा फलंदाज आहे, यंगस्टर आहे. नक्कीच अनेक सामन्यामध्ये या प्रेमने चांगला गेम फेस केलेला आहे. इथे देखील त्याचे गेमची तीच अपेक्षा असेल बाटेल संघाच्या क्रीडा रसिकांना. त्याचा झेल देखील ड्रॉप केलेला आहे आणि झेल ड्रॉप केल्यानंतर फ्री माइंडेड फलंदाजी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. यामध्ये इनसाइड आउट अगदी या पाहतोय पण मिड ऑफच्या डोक्यावरून चिडून निघून जातोय. या लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. हे नक्कीच गाण्याप्रमाणे आपण म्हणू शकतो की प्रेम पाटील सध्या कोणालाच घाबरत नाही. प्रेम आपला गेम दाखवताना आणि 10 का दम त्यांनी 2 चेंडूमध्ये दाखवलेला आहे. 10 धाव 2 चेंडूमध्ये कुठून काढलेले आहेत. धावसंख्या वेगाने वाढून होती. धावफलकावर 29 धावा, 29. आव्हान आहे ती 44 धावांचं. हो केलेल्या चेंडूला लॉंगलेग रिझन मध्ये प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. मौका भी दिया और चौका भी दिया. मग डबल 1ची आवश्यकता आहे. म्हणजे 33 धावा धावपलक झालेल्या आहेत. 44 धावांचं लक्ष आहे आणि इथून 11 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नऊ चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आता मात्र सोपं केलेलं आहे प्रेमच्या या गेमने. अगदी षटकार चौकारामध्ये डील करताना आपण बघतोय प्रेम पाटील फलंदाज. स्विंग अँड मिस एक हलकासा अपील आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आता पाहूया दोन्ही पंच सल्ला मसलत करतील आणि पंचाचा जो निर्णय असेल तो मात्र दोन्ही संघांना मान्य करावाच लागेल.
पंचांनी आपला डिसिजन मागे घेतलेला आहे, कारण बॅट आणि या चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही असं पंचांचं म्हणणं आहे. मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पंचांवर कुठल्या प्रकारचा नक्कीच दबाव टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. वडूनगर संघाने आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नक्कीच फक्त बिमरसाठी रिवो असणार आहे. मैदानी पंचांनी मात्र नक्कीच स्वतः इथे मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. तर फलंदाज नॉट आउट, ग्रीन सिग्नल, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तिसऱ्या पंचांकडून देखील तोच निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. कारण चेंडू आणि बॅटमध्ये भरपूर अंतर नक्कीच पाहायला मिळालं होतं. धावसंख्या 33, 11 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. मात्र खेळ शिल्लक आहे 8 चेंडूचा. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. तिसरं षटक मार्गस आहे. रोहिदास तिसरं षटकात चालतोय, तर पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज प्रेम पाटील. इथे मात्र ऑनड्रॉयचा फटका डीप मिड ऑन रिजन मध्ये लॉंगचा क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 34 वर पोहोचते. 10 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कारण जे लक्ष आहे ते 44 धावांचा सुरू असलेला सामना आपण बघतोय आईदेवी वडोनगर विरुद्ध जयब्रह्मदेव भाटाल या दोन संघामध्ये. आणि यामधील विजेता संघ आपल्याला आवाज स्पोर्ट्स भिनार संघाशी पुढील सामन्यामध्ये लढताना भेटताना पाहायला मिळेल. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, विनाशकाली विपरीत बुद्धी. हा फटका खेळण्याची आवश्यकता होती का प्रयाग याला? हा प्रश्न कदाचित डगआउट मध्ये विचारला जाईल. प्रयाग माली याची समाप्त ते खेळी. आता माझं समीकरण शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. जयब्रह्मदेव भाटाले संघाला विजयासाठी 6 धाचं समीकरण, 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर भाटेल्याचा बाहुबली पोलार्ड ऑफ बाहुबली भावेश माली आता मात्र मैदानाकडे जातोय. वेल फिनिशर म्हणून नक्कीच त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं आणि सामने त्याने नक्कीच फिनिश केलेले आहेत. आणि कॅप्टन कूल देखील आहेत. मजबूत देहष्ट आहे. नक्कीच मोठे फटके खेळण्याकडे त्याचा कल नेहमीच असतोय. आता मात्र गोलंदाजी मध्ये बदल केला जातो आणि शेवटचं षटक एक्सपिरियन्स कंपेनियर दिनेश चौगुले घेऊन येतोय. खूप मोठा अनुभव आपण पाहतोय ज्युनियर चॅलेंज एक्सप्रेस या नावाने देखील या गोलंदाजी ओळख आहे. कारण चॅलेंज स्पोर्ट्स संघाकडून देखील या खेळाडूंनी भरपूर सामने खेळलेले आहेत आणि वडोनगर क्रिकेटमध्ये नक्कीच या खेळाडूचं खूप मोठं स्थान आहे. आणि त्याच्याकडे आता मात्र चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू
आणि 10 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान जालिंदर पाटील साहेबांचं आमच्या व्यापीठावर आगमन होतं आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी जयकुमार चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी या जयब्रामध्ये भाटाला या संघाला. निर्णायक षटक हाताळताना आपण दिनेश चौगुले पाहतोय तर सामोरे जाईल फलंदाज प्रेम पाटील. सलामीला सलामीर खिलपटीवर आपण पद्धत तल ठोकून फलंदाजी करतोय. समोरील फलंदाज एकामागे एक बाद होत आहेत मात्र तो इथे पाहायला मिळतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. एक्सपिरियन्स कंपनीने वडून संघ अनुभवाकडे गेलेला आहे मात्र यंग स्टार आपण पाहतोय सध्या स्ट्रायकर एंडला प्रेम पाटीलच्या रूपाने. इथे स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतो मेडिकेट रिझन मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या 35 धावा 35. आपण सामना पाहतोय आईदेवी वडोनगर विपक्ष जयब्रामध्ये भाटल या दोन संघामध्ये 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सामोरं जाईल फलंदाज भवेश माली. इथे या चेंडूला खेळलेला आहे स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 39. इथून 5 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी जयब्रामध्ये भाटाला या संघाला. दिनेश चौगुले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना तर सामना करेल फलंदाज भावेश माली. इथे मात्र बेस्ट टाइम फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक पॉइंटचा चेंडू खाली आणि भावेश माली याला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद जयब्रामध्ये भाटाला या संघाचा. समीकरण पुन्हा एकदा बदलते. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. या विकेटने पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. कारण असे जे लक्ष असतात नक्कीच आपण पाहतोय या तेव्हा मात्र फलंदाज डबल माइंडेड होतात. फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे कारण टाइम आउटचा देखील रूल आहे क्रिकेटमध्ये. हे देखील विसरायचं नाही.
3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 3-5चं समीकरण अजूनही सामना संपलेला नाही. आपण पाहतोय भाटाली विपक्ष वडोणकर या दोन संघामधील हा सामना रंगतदार स्थितीमध्ये आता मात्र सामना येऊन ठेपले. न्यू बॅटर आदित्य माली ऑन मिडल पाहायला मिळतोय. 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. वडोणकर संघ पाहूया नक्कीच चांगलं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय, कारण या संघाने देखील अशा प्रकारचे सामने जिंकलेले आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. इथे जोरदार अपील, पंच सहमत नाहीत. एका सिंगल रन्स लेगबाजच्या रूपाने फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 40, आता मात्र 4 धावांची आवश्यकता आहे आणि या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. पूर्णपणे आपण पाहतोय या रोमांचक स्थितीमध्ये सामना येऊन ठेपलेला आहे. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र सर्वात निर्णायक असणार आहे. दिनेश चौगुले हा महत्वाचा निर्णायक चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय, तर सामना करेल फलंदाज सलामीचा सलामीवीर प्रेम पाटील. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र टकदे वेग या मिडिओ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र दुसरी धाव इथे पूर्ण नाही. फक्त एकच धाव, एका धावपेक्षा अधिक नाही. आणि आता मात्र मॅच भाटेर संघाच्या आली अंगावर. फक्त एकच धाव आहे. नक्कीच फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. आणि आत्ता मात्र शेवटचा एक चेंडू आणि या एका चेंडूवर 3 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील या स्पर्धेमध्ये कंपल्सरी आहे. काही षटक दिनेश चौगुले यांनी हाताळले. पूर्णपणे अनुभवाचा वापर त्याने केलेला आहे. एक्सपिरियन्स इज बेस्ट टीचर असं म्हटलं जात आहे. अनुभव हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे आणि नक्कीच तो अनुभव इथे काम करताना पाहायला मिळते. चेसिंग इज कंपल्सरी, चेसिंग इज कंपल्सरी. 5 फलंदाज बाद झालेले आहेत, निम्मा संघ गारत. मात्र शेवटचा एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. सामोर जाईल फलंदाज आदित्यला हिरो बनण्याची संधी नक्कीच इथे चालून आलेली आहे. गोल्डन डिलिव्हरी की मात्र गोल्डन चौकार. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 धाव पूर्ण आणि या चेसिंग कंपल्सरीच्या जोरावर आयदी वडोणकर संघाने हा सामना अखेर जिंकलेला आहे. हार्ड लक ज्याप्रमाणे फाटाले. अभिनंदन आयदी वडोणकर. तर टॉस साठी लगेच दोन्ही संघ नाही का, आपण टॉस बॉक्स मध्ये या. जालिंदर पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. या संबंधित मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे या रोहिदास. तत्पूर्वी आपण टॉस करूया. टॉस केला जाईल. जालिंदर पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि या आयदेव वडोणकर विपक्ष आवाज स्पोर्ट्स भिनार या दोन संघांमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. जालिंदर पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि या